थांब. आज मी तुला थांबवतोय, कारण तू खूप पुढे निघून गेला आहेस, पण स्वतःपासून फार दूर. तू हसतोस, बोलतोस, सगळं निभावतोस, पण आता कुठेतरी तुझं मन रोज तुटतंय. लोकांना वाटतं तू मजबूत आहेस, पण मला माहीत आहे, रात्री झोपताना तुझ्या डोळ्यात पाणी असतं. तू म्हणतोस मी ठीक आहे, पण मी पाहतोय तुझं मन किती थकलंय. आज मी बोलतोय कारण आज तू ऐकलं नाहीस तर उद्या तू हरवशील. तू जे सहन केलंयस ते कुणालाही सांगितलं नाहीस, पण मी पाहिलं आहे सगळं. मी शांत आहे म्हणून मी नाही असं नाही. मी शांत आहे कारण मी तुझं भविष्य घडवत आहे. आज थांब, फक्त ऐक, कारण आज मी तुझ्याशी बोलतोय. ही कथा आहे स्वामींनी थांबवलेलं पाऊल. एका छोट्या गावात राहुल नावाचा तरुण राहत होता. आयुष्यात सगळं होतं, पण तरीही त्याला शांतता नव्हती. नोकरी गेली होती, घरात रोज वाद. मन इतकं थकलं होतं की जगायची इच्छाच उरली नव्हती. एका संध्याकाळी तो घराबाहेर पडला. डोक्यात एकच विचार होता, आता बस, संपवायचं सगळं. तो मंदिरासमोरून चालला होता. स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर पाय थांबले, पण मन नाही. तो रडत रडत म्हणाला, स्वामी, जर खरंच तुम्ही असाल तर आज मला एक दृष्टांत द्या, नाहीतर मी पुढे चाललोच आहे. तो पाय उचलणार तेवढ्यात मंदिरातील घंटा जोरात वाजली. तो दचकून मागे वळला, कोणीच नव्हतं. तेवढ्यात एक वृद्ध आवाज ऐकू आला, थांब, अजून तुझं काम बाकी आहे. राहुल घाबरला. आजूबाजूला पाहिलं, कोणीच नाही. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. हात आपोआप जोडले गेले. त्या रात्री तो घरी गेला आणि पहिल्यांदाच शांत झोपला. दुसऱ्या दिवशी त्याला एक फोन आला. महिन्यापासून थांबलेली नोकरी आजच मिळाली. तो थरथरत मंदिरात गेला आणि एकच वाक्य बोलला, स्वामी, धन्यवाद. तेव्हापासून तो म्हणतो, स्वामी कधी उशीर करत नाहीत, ते फक्त आपल्याला योग्य वेळी थांबवतात. जर तू हे ऐकत असशील तर समज, स्वामी तुझ्याशीच बोलत आहेत. आज थांब, उद्या उजाडेल. आता डोळे मीट आणि एक श्वास घे. आज जे ऐकलंस ते शब्द नव्हते, ते माझं आश्वासन होतं. तू एकटा नाहीस, कधीच नव्हतास आणि कधी राहणारही नाहीस. तू ज्या वेदनेतून गेलास ती व्यर्थ नाही. त्या वेदनेतूनच तुझी खरी ताकद जन्म घेते. आज तुला वाटेल मी उशिरा आलो, पण खरं सांगतो, मी तेव्हाच आलो जेव्हा तू तुटण्याच्या शेवटच्या टप्प्यावर होतास. कारण मी तुझा हात कधी अंधारात सोडत नाही. आजपासून तू चालत राहा. मी मागे नाही, मी तुझ्या सोबतच आहे. आणि लक्षात ठेव, ज्या दिवशी तू स्वतःवर विश्वास ठेवशील, त्या दिवशी मी तुझ्या आयुष्यात पूर्णपणे प्रकट होईल. श्री स्वामी समर्थ.